बेकारीला मित्र तर लय, पण आज समोर समोर ज्या मित्राची गाठभेट झाली ना, त्याचा स्वभाव तर मला लय आवडला. बाकी आज कार्यक्रम कसा होणार आहे? बेकार कार्यक्रम होणार आहे आज. कारण आज स्वप्न पूर्ण झालंय सरूचं, म्हणजेच स्वप्न सरू बंगल्याचं. बाबाला म्हटलं आज आपण कुठं निघालोय? बाबा म्हणे पूर्ण महाराष्ट्राला आतुरता असलेल्या बंगल्याच्या पूजेला चाललोय आपण. काही लोकांच्या लग्नाला जेवढी गर्दी नाही राहत, तेवढी विशाल कडलकच्या घरभरणीला होती. पहिलं फॅमिली सोबत एक फोटो घेतला आणि भेटलं कोण माहिती का आपल्याला? चमारी विशाल कडलकचा बंगलाच लय भारी. सोबतच गणेश सरांनाही भेटलो. मेन म्हणजे तर निफाडवरून आलेल्या रोहन भाऊंना मी पहिल्यांदाच समोर समोर भेटलो होतो. भाऊचा स्वभाव एकदम रॉयल आहे बरं का. कृषी ब्लॉगरला म्हणलं कॉन्ट्रोवर्सी मिटती का, मला यावं लागेल स्टुडिओ मध्ये आपल्या सोबत आज बेकार रे. आणि एक एक करून सगळे आपल्या फॉलोअर्स भावांसोबत सगळे फोटो बिटो क्लिक केले. तात्यांसोबत पहिल्यांदाच गाठभेट झाली होती. तात्यांचा आवाज माझा आवाज आहे बरं का. म्हणलं एक डायलॉग आपला होऊन जाऊ दे. बेकाराचा डायलेक्ट म्हणजे आख्या जिल्ह्यात धुमाकूळ. पुण्याहून चालतंय की दादा पण आला होता, त्याला म्हटलं भाऊ श्रावण बिवण पाळतोय काय? आता डाकूपेक्षा पण काही कमी नाही दिसू राहिला भाऊ. रामकृष्ण. अकोल्याच्या व्लॉगर श्रीला पण भेटलो. बाबांची एक वेगळीच फॅन फॉलोइंग भाऊ. म्हटलं बाबा तुम्ही तर डायरेक्ट राडा करून टाकला. लेट पण थेट डेरे ब्रदर्स बी आले. सायली ताईचा पायाचं ऑपरेशन झालं होतं, मग तिला भेटलो. मला कार्यक्रमाला यायला थोडंसं लेट झालं होतं, त्याच्यामुळे काही क्रिएटर मित्रांना भेटता नाही आलं. पण मग सगळे पाहुणे रावळे जातपर्यंत मी शेवटपर्यंत कार्यक्रमाला होतो. ब्रँडेड पाशा बाबांना काय विचारत होता काय माहिती भाऊ. अरे 50चं पेट्रोल टाकून फेऱ्या मारते गाव वेंटा 7 पिढ्या घेईल एवढा 7-12 नाव टिकायचं दुनिया तर किंमत लागते कारण सगळं. त्याला गाण्याचा आवाज कमी केला आणि भाऊनी डायरेक्ट गाणं म्हणायचंच बंद केलं. मला आवर म्हणतात. विशाल भाऊच्या घरभरणीचा एकदम भारी कार्यक्रम झाला. आदित्य भाऊला भेटलो, महेश भाऊला भेटलो.